घरी अचानक पाहुणे आले आणि काहीतरी झटपट वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे कुरकुरीत आणि आतून मऊ ज्युसी बॉल्स बनवण्याची अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत दाखवणार आहे. हे बॉल्स तुम्ही आधीच तयार करून फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. त्यामुळे अचानक पाहुणे आले की फक्त फ्राय करा आणि गरमागरम कुरकुरीत बॉल्स लगेच सर्व करा. नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी स्वीट कॉर्न फक्त 3 ते 4 मिनिट पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत. स्वीट कॉर्न शिजवत असताना त्यामध्ये मीठ घातलेलं नाही. स्वीट कॉर्न शिजवून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता, मी मिक्सरला कॉर्न बारीक करून घेतलेले आहेत. स्वीट कॉर्न बारीक करत असताना अगदी बारीक करायचे नाहीत, असं जरजरीत असलं पाहिजे. इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत. आता यामध्ये मगाशी बारीक केलेला कॉर्न घालायचा आहे. कॉर्नसोबत तुम्हाला जर अजून सिमला मिरची देखील आवडत असेल तर अगदी बारीक चिरून घालायची आहे. तसेच पनीर देखील बारीक किसून घालू शकता. आता यामध्ये मी अगदी बारीक चिरलेला 1 मीडियम साईजचा कांदा घालत आहे. त्याचबरोबर 1 मीडियम साईजचं गाजर बारीक किसून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे. तुम्हाला हवं असल्यास हिरव्या मिरचीची पेस्ट देखील घालू शकता, परंतु त्याऐवजी मी पाव चमचा शेजवान चटणी घालत आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत असताना चमच्याचाच वापर करायचा आहे, कारण हे मिश्रण खूप ओलसर आहे. कारण कॉर्नमध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं. तसेच आपण याच्यामध्ये गाजर घातलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील पाणी आहे. त्याचे बॉल्स बनवण्यासाठी थोडंसं मिश्रण कोरडं असायला पाहिजे. तर यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालणार आहे, ज्यामुळे मिश्रण थोडंसं कोरडं होण्यास मदत होते. मी अजून 2 चमचे कॉर्नफ्लोअर यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला जसं कॉर्नफ्लोअर लागेल तसं यामध्ये घालून तुम्ही मिश्रण थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग बॉल्स बनवत असताना हाताला मिश्रण जास्त चिकटणार नाही. आता बॉल्स बनवल्यानंतर वरून कोटिंग करण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवत आहे. इथे एका बाउलमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झालेली आहे. इथे मी प्रोसेस्ड चीजचे बारीक क्यूब करून घेतलेले आहेत. हे क्यूब आपल्याला बॉल्स बनवत असताना आतमध्ये घालायचे आहेत. आता आपण बॉल्स बनवायला सुरुवात करूया. अगोदर हाताला तेल लावायचं आहे आणि एक छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे. याचा असा गोल बनवून पुन्हा तो चपटा करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण पुरणाचा उंडा तयार करतो त्या पद्धतीने याची पारी बनवायची आहे आणि आतमध्ये चीज क्यूब घालायचा आहे आणि वरून असं पॅक करून घ्यायचं आहे आणि याचा हलक्या हाताने गोल बनवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, चीजचा क्यूब आहे तो बरोबर मध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीने बॉल तयार करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला अजून एक बॉल तयार करून दाखवते. हाताला अगोदर तेल लावायचं आहे आणि एक छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताने गोल फिरवून गोल करायचं आहे आणि मध्येच असा चपटा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चीजचा क्यूब ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने आपण पोळी बनवताना पुरणाचा उंडा तयार करतो तशाच पद्धतीने करायचं आहे आणि चीजचा क्यूब हा बरोबर मध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व बॉल्स बनवून घ्यायचे. इथे मी सर्व बॉल्स बनवून घेतलेले आहेत. आता त्याच्यातील एक बनवलेला बॉल घ्यायचा आहे आणि या कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये घालायचा आहे. स्लरीमध्ये घालत असताना अगदी अलगदपणे घालायचा आहे आणि चमच्याने हळूवार फिरवायचा आहे. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा एक फोर्क वापरू शकता, म्हणजे मग या स्लरीमधून बॉल काढत असताना त्याच्याबरोबर जास्त प्रमाणात स्लरी देखील बाहेर येणार नाही. आता या ताटामध्ये मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, म्हणजेच ब्रेड थोडासा तव्यावरती गरम करायचा आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचा.
अशा पद्धतीने हे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत. त्यामध्ये कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये बुडवून घेतलेला हा जो बॉल आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि घोळवून घ्यायचा आहे. याला सगळीकडे ब्रेड क्रम्स लागले गेले पाहिजेत आणि नंतर हातावरती असा घोळवून घ्यायचा आहे, म्हणजे एक्स्ट्रा जो ब्रेड क्रम्स लागलेला आहे तो निघून जातो. आता हे तेलामध्ये तळत असताना फुटू नये म्हणून आपण इथे एक ट्रिक वापरणार आहे. आता हा जो घोळवून घेतलेला बॉल आहे तो पुन्हा एकदा म्हणजे याला डबल कोटिंग करून घ्यायचा आहे. आता हा पुन्हा एकदा कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीने फोर्कने वरती काढायचा आहे आणि पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचा आहे. सर्व बॉल्स तळण्यासाठी तयार आहेत. हे बॉल तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहुणे आले की लगेचच बाहेर काढून तळून देऊ शकता. आता इथे बॉल्स तळण्यासाठी मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करायचे आणि याच्यामध्ये बॉल्स सोडून घ्यायचे आहेत. एका वेळी जास्त बॉल्स सोडायचे नाहीत. बॉल्स तेलामध्ये सोडल्यानंतर अशा पद्धतीने वरून चमच्याने तेल सोडायचं आहे, म्हणजे वरून देखील थोडेसे तळले जातील. आणि आता चमच्याने याला अलगद असं हलवत हलवत आपल्याला हे 2 ते 3 मिनिटच तळून घ्यायचं आहे. याला जास्त वेळ तळण्याची गरज नाही, कारण याला वरून ब्रेड क्रम्स लावलेले आहेत आणि त्याचा पटकन कलर डार्क होतो. त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटच याला सतत हलवत फ्राय करून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये घातलेला कोणताही पदार्थ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे लगेचच हे आपल्याला तळून बाहेर काढायचे आहेत. अगदी 3 ते 4 मिनिटातच तुम्ही इथे पाहू शकता बॉल्स अगदी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता यापेक्षा जास्त तळायचं नाही, लगेचच एक झाऱ्या घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने सर्व बॉल्स बाहेर काढायचे आहेत. याच्यातील व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व बॉल्स तळून घ्यायचे आहेत. तुम्ही जर अशा पद्धतीने बॉल्स तयार करून फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवले आणि तुमच्या घरी जेव्हा पाहुणे येतील तेव्हा बाहेर काढून 1 तास ठेवायचे आहेत आणि नंतर तळायला घ्यायचे आहेत. अगदी झटपट तळून तयार होतात. आता सर्व बॉल्स तळून तयार झालेले आहेत. सर्व करूया. तुम्ही इथे पाहू शकता वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट चीजी बॉल्स तयार झालेले आहेत आणि चवीला म्हणाल तर अगदी उत्तम लागतात. तुम्ही एकदा आवाज ऐका. बघा, अगदी कुरकुरीत असे बॉल्स तयार झालेले आहेत. एक मी तुम्हाला फोडून दाखवते. आतूनही अगदी सॉफ्ट आणि अगदी चीजी असे तयार झालेले आहेत. तुम्ही देखील एकदा या पद्धतीने कुरकुरीत स्वीट कॉर्न चीज बॉल्स बनवून पहा. अगदी छान तयार होतील आणि तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.